हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्डचा पेपर होणार आहे इंग्लिशचा. तो होणार आहे 6 मार्च 2023ला. तर 6 मार्च 2023ला होणाऱ्या या बोर्डच्या पेपरमध्ये बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की दादा आमचा काहीच स्टडी झाला नाही आहे आणि खूप कमी टाईम राहिलेला आहे. तर तुम्ही अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचा इंग्लिशचा जो पेपर आहे त्याचा तुम्हाला कशाप्रकारे स्टडी करायला पाहिजे आणि तुम्ही कमी टायमामध्ये कसे चांगले मार्क्स घेऊ शकता. तुमचा जर काहीच स्टडी झाला नसेल आणि आता तुमच्याकडे जो सुद्धा वेळ आहे, जो सुद्धा टायमिंग आहे, जो सुद्धा दिवस राहिले असतील, त्या टायमिंगमध्ये तुम्ही त्या दिवसांमध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता आणि तुम्ही कसे चांगले मार्क्स घेऊ शकता आणि ते सुद्धा तुम्हाला कमी हार्डवर्क आणि जास्त स्मार्ट वर्क करून इथं मार्क्स तुम्ही घेऊ शकता. कारण की बघा 10वीचा जो इंग्लिशचा पेपर आहे तो एकदम इझी असते. ठीक आहे, तुम्हाला जरी हार्ड वाटत असेल तर तो इझी असते, इझी बनवावा लागतो. तर कशाप्रकारे इझी बनवावा लागतो, काय करावं लागतं, सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे आहे तुम्ही हा व्हिडिओ कंप्लीट बघा, जेणेकरून 10वीचा इंग्लिशचा पेपर एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही इथं सोडू शकता, जो की 6 मार्च 2023ला बोर्डाचा होणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरू करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल 10वीचे विद्यार्थी तर चॅनलला तुम्ही काय करायचं, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की बरेच विद्यार्थी तुम्ही पर्सेंटेज इथं बघू शकता की किती पर्सेंट विद्यार्थी त्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बोर्डच्या परीक्षेच्या वेळेस पाहत असाल तर चॅनलवरती चेक करा, व्हिडिओज आलेले असतील. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो बघा की तुमचा इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशचा पेपर सर्वात अगोदर तर बघा की तुम्हाला पेपर पॅटर्न समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता पेपर पॅटर्न बरेच विद्यार्थी म्हणतील की आम्ही बघितलेलं आहे, आम्हाला माहिती आहे, पण बघा पेपर पॅटर्न फक्त पाहून काही होणार नाही आहे, त्याचा यूज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की जर तुम्हाला मागच्या वर्षीचे पास्ट इयर क्वेश्चन्स पेपर तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, काम करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सिम्पली तुम्ही गुगलवरती जायचं आणि गुगलवरती काय सर्च करायचं, गुगलवरती सर्च करायचं आपलं चॅनलचं नाव नॉलेज क्रीडा. ठीक आहे, knowledgekida.in, knowledgekida.in. ठीक आहे, knowledgekida.in तुम्ही सर्च करायचं आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता वेबसाईट येणार, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली जायचं आणि खाली बघू शकता HSC क्वेश्चन पेपर फ्री डाउनलोड. त्या 10वीच्या आणि 12वीच्या क्वेश्चन पेपरची PDF आहे, तिथं जायचं आणि तिथं क्लिक हिअर आहे, बघू शकता क्लिक हिअर, तिथं क्लिक करायचं आणि जे क्वेश्चन पेपर आहेत एकदम फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. गुगलवरती जायचं आणि knowledgekida.in म्हणून सर्च करायचं. ठीक आहे, सर्वात अगोदर आपण पेपर पॅटर्न बघूया आणि त्याचा यूज कसा करायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला पेपर पॅटर्न कोणीही सांगू शकतो, कोणीही सांगू शकते, पण त्याचा यूज कसा करायचा हे फक्त आपल्याकडेच असणार आहे. ठीक आहे, तर बघा एकूण तुम्हाला मी सांगतो, एकूण तुम्हाला तुमच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये जास्त डिफिकल्ट नाही सांगणार, तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. एकूण तुम्हाला 6 सेक्शन्स आहेत तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये. 10वीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये एकूण तुम्हाला 6 सेक्शन्स आहेत. म्हणजे बघा सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे तुमच्या जो पुस्तक आहे इंग्लिशचं त्यामधला पॅसेज. नंतर सेक्शन 3 पोएट्री, जे पोएम आहे तुमची ती. नंतर सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज, जो तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये नाही आहे, तो सोडून तुम्हाला एक इतर कोणता पॅसेज येऊ शकतो. त्यानंतर सेक्शन 5 लँग्वेज स्किल्स. नंतर आहे सेक्शन 6 क्रिएटिव्ह रायटिंग. हे तुमची इथं 6 सेक्शन्स आहेत आणि या 6 सेक्शन्समध्ये मी तुम्हाला सांगतो, बघू शकता इथं तुम्हाला मार्कसुद्धा दिले आहेत. कोणत्या सेक्शनला किती मार्क्स आहेत हे तुम्ही इथं बघून घ्यायचं. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहेच, कोणत्या सेक्शनला किती मार्क्स आहेत, कारण की तेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि टोटल तुम्ही बघू शकता की 80 मार्काचा, टोटल किती तुमचा 80 मार्काचा इथं पेपर होणार आहे. आता यात तुमचं टार्गेट काय आहे बघा, सर्वात इम्पॉर्टंट आपण बोर्ड एक्झाम कशासाठी देतो की तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळाले पाहिजेत. तर आपलं टार्गेट काय असलं पाहिजे की 80पैकी तुमचे जे 20 मार्क्स आहेत ते तुम्हाला शाळेमधून मिळणारच. आणि मी तुम्हाला सांगतो 10वीमध्ये असाल तुम्ही तर शाळेमधून तुम्हाला 18 ते 19 आणि कोणाकोणाला आउट ऑफसुद्धा, पण आउट ऑफ कमी पण 18-19 मार्क्स तुम्हाला फिक्स आहेत. ठीक आहे, 18-19 मार्क्स तुम्हाला इथं मिळतील. आपलं टार्गेट एकच असायला पाहिजे रिटर्न एक्झाममध्ये, जे तुम्हाला 80 मार्क आहेत त्या 80पैकी तुम्हाला मॅक्झिमम, तुम्ही जर म्हणजे चांगला स्टडी तुमचा झाला असेल, खूप चांगला स्टडी झाला असेल तर तुम्ही नक्कीच इथं 80पैकी 75+ आणणारच आहात. आणि असे विद्यार्थी की ज्यांचा जो आहे ॲव्हरेज स्टडी झाला आहे तर त्यांचं टार्गेट हे राहते की बाबा 60+ इथं आले पाहिजेत. आणि ज्यांचा काहीचा स्टडी झाला नाही आहे, खूप कमी स्टडी झाला आहे, तर त्यांचं हेच टार्गेट आहे की थोडंफार आपल्याला इथं 40 मार्क्स समजा आपल्याला इथं मिळायला पाहिजेत. कारण की तुम्ही बघू शकता की
तुम्हाला जे मार्क्स आहेत, तुमचा जर स्टडी झाला नसेल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये कसे चांगले मार्क्स घेऊ शकता हेच आपलं टार्गेट इथं राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये असं नाही आहे की कोणी ॲव्हरेज आहे, कोणी खूप चांगला अभ्यास केला की कमी अभ्यास केला, काहीच नाही आहे. तुम्ही जर मी तुम्हाला जे सांगत आहे ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला 80 पैकी एवढे चांगले मार्क्स इथं मिळणार आहेत, जे सुद्धा असतील तुम्हाला एकदम चांगले मार्क्स मिळणार आहे. हे मी तुम्हाला सांगतो. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे मार्क्स मिळवण्याची त्यापेक्षा चांगलेच मार्क्स तुम्ही इथं मिळवणार आहात. ठीक आहे. कसे मिळवायचे, काय मिळवायचे, चला बघूया. तर हे झालं पेपर पॅटर्न. तुम्ही बघितला पेपर पॅटर्न कसा आहे. 6 सेक्शन्स आहेत तुम्हाला आणि या 6 सेक्शन्सपैकी आता बघा मी तुम्हाला काय सांगत आहे, 6 सेक्शन्सपैकी तुम्हाला यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत ते म्हणजेच की 3 सेक्शन्स आहेत. ठीक आहे. हे आपण इथं अर्धा पार्ट करूया. 3 सेक्शन्स हे आणि 3 सेक्शन्स दुसरे. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचे आणि इझीवाले जे सेक्शन्स राहणार आहे ते 3 सेक्शन्स असणार आहे. तर 3 सेक्शन्स कोणते, तर सर्वात पहिलं म्हणजेच आहे ते म्हणजेच की लँग्वेज स्टडी. आता सेक्शन 1 लँग्वेज स्टडी यामध्ये बघू शकता क्वेश्चन नंबर 1 लँग्वेज स्टडीचा, बी नंबरचा सुद्धा लँग्वेज स्टडीचा, पहिला 8 मार्काला, नंतर 2 मार्काला, असे टोटल तुम्हाला किती 10 मार्काला लँग्वेज स्टडी सेक्शन 1मध्ये क्वेश्चन विचारला जातो आणि एकदम इझी पार्ट आहे तुमचा हा. तर बघा पेपर मी तुम्हाला दाखवतो. लास्ट तुम्हाला हा बोर्डचा पेपर आहे, बोर्ड क्वेश्चन पेपर मार्च 2022चा इंग्लिशचा. तर बघू शकता पहिला सेक्शन कोणता आहे, तर पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडी. यामध्ये बघू शकता क्वेश्चन नंबर 1 एमध्ये तुम्हाला इथे बघू शकता 4 मार्क्ससाठी. ओके, हे 4 मार्क्स आहेत. नंतर अजून यामध्ये अजून 4 मार्क्स आहेत. ठीक आहे. एमधून A1 येते आणि A2 असे 2 क्वेश्चन राहणार आहे. आणि बघा किती सिम्पल इथं क्वेश्चन्स आहेत. पहिलं म्हणजे पंच्युएट द फॉलोइंग, नंतर फाइंड आउट 4 हिडन वर्ड्स हॅव्हिंग ॲटलिस्ट 4 लेटर्स फ्रॉम द गिविंग वर्ड. म्हणजेच हा तुम्हाला काय दिलेला आहे, हा तुम्हाला दिलेला आहे शब्द आणि या शब्दामधून 4 असे शब्द बनवायचे आहेत, ॲटलिस्ट 4 लेटर. आता बघा ना, हा शब्द दिला यामधून किती तुम्ही शब्द बनवू शकता. फॉर एक्झाम्पल या शब्दामधून आपण इन बनवू शकतो. नंतर जे आहेत तुम्ही अजून खूप काही शब्द यामध्ये बघू शकता. कॅट बनवू शकतो, RAT रॅट बनवू शकतो. असे आपण बरेच शब्द इथं बनवू शकतो. आपल्याला 4 शब्द सांगितलेले आहेत. असे काही क्वेश्चन्स आहेत. नंतर स्पॉट द एरर अँड रिराईट द सेंटेन्स, म्हणजे जे एरर असेल सेंटेन्समधला तो ओळखा आणि पुन्हा लिहा. अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लिहा. कम्प्लीट द फॉलोइंग चेन वर्बमध्ये हे तुम्हाला एक शब्द असा लिहत जायचा आहे. बघा किती सोपी यामध्ये क्वेश्चन्स आहेत. नंतर बघू शकता प्रिपेअर वर्ड रजिस्टर ऑफ 4 वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड. ओके, डॉक्टर कलाम ओन लाईफ हे बघू शकता. बिगिन सेंटेन्स विथ द मल्टिपल फेज, रिराईट द सेंटेन्स युझिंग नो सुनर दॅन. बघू शकता नो सुनर दॅनचा क्वेश्चन. ओके, सिम्पल ग्रामरमध्ये तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन यामध्ये आहेत. नंतर डू एज डायरेक्ट बघू शकता. डू एज डायरेक्टची सुद्धा एकदम इझिली इथं क्वेश्चन्स आहेत. म्हणजेच पहिला तुम्हाला झाला लँग्वेज स्टडी हा सेक्शन जो आहे तो एकदम इझी राहणार आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे तुम्हाला क्वेश्चन दिले आहेत याच टाईपचे म्हणजे हेच तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. फक्त बघू शकता आता फाइंड आउट द 4 हिडन वर्ड्स. आता हा शब्द दिला आहे, याच्या आधी तुम्हाला दुसरा शब्द देतील, त्यामधून शब्द तयार करायचे. आता हा शब्द दिला आहे, याच्या आधी दुसरा देतील, कॉलच्या जागी दुसरा कोणता देतील, त्यापासून चेन वर्ब बनवायचे आहेत. असे तुम्हाला काय वेगवेगळे तुम्हाला जे आहेत क्वेश्चन सेम राहणार आहेत, पण त्यामध्ये जे प्रॉब्लेम्स देतील ते वेगळे राहतील. पण जो पॅटर्न एक आहे तुमचा यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा फायदा आहे आपल्या विद्यार्थ्यांचा की इथं क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे. जो विचारले चाललेले आपले क्वेश्चन ते सेम राहणार आहेत. फक्त त्यामध्ये जे क्वेश्चनमध्ये जे प्रॉब्लेम्स देतील ते इथं डिफरंट राहतील. म्हणजे क्वेश्चन म्हणजे समजून घ्या पंच्युएट द फॉलोइंग. आता पंच्युएट द फॉलोइंग हा क्वेश्चन हा सेम राहणार, पण त्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे, आता हे सेंटेन्स दिला आहे, या सेंटेन्सच्या जागी दुसरं सेंटेन्स देतील. समजून राहिलं तुम्हाला, एवढं इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं की याची प्रॅक्टिस करायची आहे. आता हे जे टोटल तुम्हाला जेवढे क्वेश्चन दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला बघू शकता, यामध्ये तुम्हाला 4 दिले आहेत, यामध्ये तुम्हाला दिले आहेत, यामध्ये 2 दिले आहेत. ओके, नंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला 2 दिले आहेत. म्हणजे असं करून तुम्हाला ज्या इथं 10 मार्क तुम्हाला एकदम इझिली तुम्ही घेऊ शकता. तर माझा पहिलं हे सजेशन आहे की सेक्शन 1 लँग्वेज स्टडी हा एकदम इझी आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि म्हणून म्हटलं मी तुम्हाला जो पेपर आहे लास्ट इयरचे ते डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार की पेपर तुमचा कशा प्रकारे असतो आणि स्टडी कसा करायचा असतो. ठीक आहे. तर पेपर डाउनलोड करण्यासाठी सिम्पली तुम्ही गुगलवरती जायचं आणि knowledgekeda.in सर्च करायचं आणि त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जे पेपर आहेत PDF आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. हा झाला सेक्शन
1 विद्यार्थी मित्रांनो, हा बघू शकता खूप इझी आहे, खूप इझी. आणि मी तुम्हाला सांगतो, माझी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेअर करत आहे आणि ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केली, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला एकदम चांगले मार्क्स इथं मिळणार आहे. ठीक आहे, तर हे झालं आता बघू शकता सेक्शन 1. त्यानंतर मी तुम्हाला 3 सेक्शन सांगितले की 3 इझी राहणार आहेत. हा झाला सेक्शन 1 जो की इझी राहणार आहे. आता त्यानंतर आपण इझीवाला सेक्शन कोणता असणार आहे, तर त्यानंतर इझीवाला सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन नंबर 5. आता सेक्शन नंबर 5 मध्ये तुम्ही बघू शकता टोटल तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जाणार. सेक्शन 5 मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 राहणार आहे. सेक्शन 5 मध्ये क्वेश्चन नंबर 5 राहणार आहे लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंगचे 2 टाईप, फॉर्मल आणि इनफॉर्मल. आता फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर याच्यावरती अगोदर मी लास्ट इयरचा व्हिडिओ बनवलेला आहे, ती तुम्ही चेक करायचं चॅनलवरती जाऊन. ठीक आहे, त्यानंतर हे लेटर झालं फॉर्मल आणि इनफॉर्मल, यामधून तुम्हाला कोणतेही एक लेटर येणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही म्हणत असाल तर फॉर्मल आणि इनफॉर्मलवरती अजून एक व्हिडिओ मी बनवून देणार आहे. आणि लेटर रायटिंग ठरलेला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मल लेटर येणार किंवा इनफॉर्मल, तर ठरलेला टॉपिक आहे हा, त्यामुळे तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. ठीक आहे, आणि हे बघू शकता फक्त मी पेपर पॅटर्न नाही सांगणार तुम्हाला, अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पेपर तुम्ही कुठून सुरुवात करायची लिहायला, आणि हे सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते तुमचा टाईम मॅनेजमेंट करण्याची, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, नंतर आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए क्वेश्चन येतो आणि बी क्वेश्चन येतो. यामध्ये बघू शकता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल. यामध्ये 2 क्वेश्चन राहणार आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचं किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं. याला किती मार्क्स आहेत, 5 मार्क्स आहेत. लेटर रायटिंगला सुद्धा इथं 5 मार्क्स आहेत. आता क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. आता तुम्हाला हे व्हर्बल नॉन व्हर्बल हे तुम्हाला काही अनोळखी वाटत असेल, पण बघा एकदम सिम्पल आहे. आता व्हर्बल म्हणजे काय आणि नॉन व्हर्बल म्हणजे काय बघा, तुम्हाला मी डायरेक्टली जे आहे क्वेश्चन पेपर दाखवतो, जेणेकरून डायरेक्टली तुमच्या इथं लक्षात येणार. बघू शकता क्वेश्चन नंबर 6 आणि त्यामधला ए, आणि ए मधला A1 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. यामध्ये काय व्हर्बल टू नॉन व्हर्बल, व्हर्बल म्हणजे काय, हा पॅरेग्राफ तुम्हाला दिसतो याला म्हणतात व्हर्बल. ठीक आहे, हा पॅरेग्राफ तुम्हाला दिसतो याला म्हणतात व्हर्बल. या व्हर्बलचं तुम्हाला काय करायचं आहे, नॉन व्हर्बल करायचं आहे. त्यानंतर इथं क्वेश्चन नंबर A2 आहे. ठीक आहे, 6 मधलाच A2 आहे. बघू शकता नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता हे जे तुम्हाला दिसत आहे चार्ट दिसत आहे, हे आहे नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजेच काय की तुमचा जो पॅरेग्राफ आहे, फॉर एक्झाम्पल हा तुमचा पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफला तुम्हाला काय करायचं आहे, या पॅरेग्राफमधून जे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट जे पॉईंट्स असतील ते तुम्हाला या डायग्रामच्या किंवा फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे, या फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे जे व्हर्बल आहे ते नॉन व्हर्बलमध्ये कन्वर्ट झालं, आणि जो फ्लो चार्ट आहे हा तुम्हाला दिसत आहे फ्लो चार्ट, यामध्ये जे सुद्धा दिलेलं असेल ते तुम्हाला पॅरेग्राफ म्हणून लिहायचं आहे. ते झालं नॉन व्हर्बल टू व्हर्बल. म्हणजे समजलं असेल तुम्हाला की जो फ्लो चार्ट आहे त्याला म्हणतात नॉन व्हर्बल, आणि जो पॅरेग्राफ तुम्हाला देतील त्याला म्हणतात व्हर्बल. तर आता क्वेश्चन असा येणार की जो व्हर्बल आहे, जो पॅरेग्राफ आहे तो फ्लो चार्टमध्ये टाका, आणि जो नॉन व्हर्बल म्हणजे जो तुम्हाला फ्लो चार्ट दिला आहे तो तुम्ही व्हर्बलमध्ये म्हणजे पॅरेग्राफमध्ये कन्वर्ट करा. हे तुम्हाला करायचं असतं आणि एकदम इझिली तुम्ही 5 मार्क घेऊ शकता. आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू व्हर्बल करायचं असतं, एकदम इझी असतं. बघा यामध्ये पॉईंट दिले आहे की बघा प्रॉब्लेम फेस्ड बाय टीनेजर्स. आता प्रॉब्लेम फेस्ड बाय टीनेजर्स हे झालं हेडिंग. त्यानंतर स्ट्रेस अँड डिप्रेशन. आता तुम्ही यामध्ये काय मोठं सेंटेन्स लिहू शकता की प्रॉब्लेम फेस्ड बाय टीनेजर्स आर मॅक्झिमम स्ट्रेस अँड डिप्रेशन ड्यू टू, म्हणजे कारणसुद्धा लिहू शकता, म्हणजे तुम्ही वाढू शकता तुमचं सेंटेन्स आणि पॅरेग्राफ पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये मी तुम्हाला गॅरंटीन सांगू शकतो तुम्हाला 5 पैकी 5 नाही मिळाले तर 5 पैकी 4 तुम्हाला नक्की मिळतील, जर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे लिहिलं तर. आणि 5 पैकी 5 आउट ऑफ सुद्धा तुम्हाला मिळण्याची इथं भरपूर चान्सेस आहेत. ठीक आहे, हा एकदम इझी क्वेश्चन आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आय थिंक हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर झाला असेल, तुम्हाला काही यामध्ये क्वेरी राहिलेली नसेल. ठीक आहे, त्यानंतर आहे व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू स्पीच. आता हे सुद्धा एकदम इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू स्पीच. आता यामध्ये काय लिहायचं बघा, मी डायरेक्टली तुम्हाला काय क्वेश्चन पेपर दाखवतो. आता यामध्ये बघू शकता बी तुम्हाला दिलेला आहे व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू स्पीच. बघू शकता यामध्ये तुम्हाला दिलेला आहे बी क्वेश्चन. B1 आहे तुमचा प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर्ड इन युअर स्कूल असेंब्ली ऑन द टॉपिक गिविंग इज रिसिविंग.
ह्या तुम्हाला टॉपिक दिला आहे. नंतर B2 आहे राईट युअर काउंटर व्ह्यू इन पॅरेग्राफ ऑन द टॉपिक. शॉर्टकट्स टू सक्सेस इज नॉट अ रॉंग चॉईस. शॉर्टकट्स टू सक्सेस इज नॉट रॉंग चॉईस यावरती तुम्हाला काय लिहायचं आहे, काउंटर व्ह्यू लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे जो तुमचा समजा आपण काय म्हणू शकतो की फॉर एक्झाम्पल एक टॉपिक आहे, एखादा टॉपिक आहे शाप की वरदान. ठीक आहे, म्हणजे समजा एखादं हे आहे म्हणजे इंटरनेट. आता इंटरनेट हा टॉपिक आहे. आता इंटरनेट हा जो टॉपिक आहे समजा याच्यावरती मराठीत आपण एक्सप्लेनेशन म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये सांगितलं तर काय होतं की तुम्हाला लवकर लक्षात येतं, म्हणून मी तुम्हाला मराठीमध्ये सांगत आहे. आता इंटरनेट तुम्हाला एखादा समजा हा क्वेश्चन आला की इंटरनेट शाप की वरदान. ठीक आहे, शाप की वरदान याच्यावरती तुम्हाला हे आला. आता तुम्ही काय कराल की इंटरनेट हा शाप आहे म्हणजे तुमचे व्ह्यूज जे आहेत ते सुद्धा तुम्ही मांडून राहिले, म्हणजे चांगले पॉईंट जे आहेत ते सुद्धा तुम्ही मांडून राहिले आणि शापसुद्धा वरदानसुद्धा आहे आणि शापसुद्धा आहे असे तुम्ही दोन्ही तुमचे मत मांडून राहिले, त्यालाच म्हणतात व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूज. म्हणजेच त्याचे चांगला इफेक्ट काय आणि त्याचा खराब इफेक्ट काय हे तुमचं दोन्ही माहिती जर तुम्ही त्यामध्ये सांगू राहिले त्यालाच म्हणतात व्ह्यूज आणि काउंटर व्ह्यूज. ठीक आहे, हे तुमचं लक्षात आलं असेल. आणि यामध्ये सुद्धा तुमचे जे 5 मार्क्स आहेत ना इझिली तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, एकदम इझिली. ठीक आहे, तुम्ही हे घेऊ शकता. व्हिडिओ मोठा होत आहे पण एवढा इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला नक्कीच असणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी घेत आहे आणि तुम्ही यामध्ये एकदम चांगले इथं मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, बघा मी तुम्हाला आपल्या मराठी भाषेमध्ये सांगत आहे कारण की तुम्हाला जर इंग्लिशमध्ये सांगितलं तर लवकर लक्षात येणार नाही आहे, जर तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं तर तुमच्या एकदम लक्षात येऊन जाणार आणि आपल्या मातृभाषेमध्ये लक्षात आलं की तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. म्हणजे बघू शकता की सेक्शन 5मध्ये लँग्वेज स्किल्स हा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो 5+5+5 म्हणजे 15 मार्क्स तुमची इथं कन्फर्म आहेत विद्यार्थी मित्रांनो. 15पैकी तुम्हाला जे आहे इथं 13 ते 14 मार्क्स तुम्हाला घ्यायचेच आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण की टॉपिक ठरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि हेच येणार आहेत. फक्त जे आहे तुम्हाला याची प्रॅक्टिस करणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी तुम्ही क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि इथं सोडवा. नंतर येतो तुमचा सेक्शन नंबर 6 तो म्हणजे क्रिएटिव्ह रायटिंग. आता क्रिएटिव्ह रायटिंग हे सुद्धा एकदम इझी आहे, तुम्हाला 10 मार्कासाठी राहणार आहे 2 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन राहणार आहे क्वेश्चन नंबर 7 एक्सपांड द थीम, त्यामध्ये ए आहे. नंतर आहे बी डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स विथ अ गिवन बिगिनिंग ऑर एंडिंग. म्हणजेच बघू शकता क्वेश्चन नंबर तुम्हाला 7मध्ये एमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन राहणार, ऑरमध्ये बघू शकता ऑर आहे याला आणि बीमध्ये सिंगल क्वेश्चन राहणार आहे. बघा डायरेक्टली आपण पेपर बघूया, तुमच्या लक्षात येऊन जाणार. बघू शकता यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 दिला आहे. क्वेश्चन नंबर 7मधला ए आहे आणि त्यामधला A1 आहे. पहिला आहे तुम्हाला A1मध्ये एक्सपांड द थीम. आता तुम्हाला थीम दिलं आहे, थीम म्हणजेच काय, हे थीम आहे द टाईम टू बी हॅपी इज नाऊ. आता या थीमला तुम्हाला पुढे 100 शब्दामध्ये पुढे लिहायचं आहे. आता 100 शब्दामध्ये कसं लिहायचं बघा, द टाईम इज टू बी हॅपी इज नाऊ. द टाईम टू बी हॅपी इज नाऊ तुम्ही काय करायचं, हे हेडिंग द्यायचं. हेडिंग दिल्यानंतर तुम्हाला काय पॅरेग्राफ लिहावे लागतील. पॅरेग्राफ तुम्हाला काय 100 शब्दामध्ये. आता 100 शब्दामध्ये मध्ये 2 पॅरेग्राफ तुम्ही इथं लिहू शकता किंवा एकाच याच्यामध्ये तुम्ही सुद्धा लिहू शकता. पण 100 मी तुम्हाला सांगेल की 100 नाही, तुम्ही 150 शब्दामध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याची इथं चान्सेस राहणार. म्हणजे 5पैकी तुम्हाला मॅक्सिमम 4 तरी मार्क, 4-4.5 पैकी किंवा आउट ऑफ सुद्धा तुम्हाला मार्क इथं मिळतील. आता यामध्ये काय लिहायचं बघा, तर टाईम टू बी हॅपी इज नाऊ. आता यामध्ये तुमचे विचार लिहायचे, तुम्हाला जे सुद्धा मनात विचार असतील ते लिहायचे, फक्त प्रॉपर तुम्ही स्पेलिंग वगैरे करेक्ट लिहायचं आहे. म्हणजेच काय की बघा, द टाईम टू बी हॅपी इज नाऊ यामध्ये काय लिहायचं की मोस्ट ऑफ द पीपल्स are thinking about their future because most of the people think about the earning money and the saving money for their future, but they forget to live in their present to live happy with their family with the society. असं तुम्ही लिहू शकता. तुमचे आयडियाज तुम्ही तिथं एक्सप्लेन करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे चांगले इथं मार्क्स मिळू शकतात. चांगल्या चांगल्या गोष्टी लिहायच्या, जे सुद्धा त्याचे पॉईंट्स असतील त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला A2 क्वेश्चन येतो तो म्हणजेच की न्यूज रिपोर्ट. आता न्यूज रिपोर्टसुद्धा एकदम इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द फॉलोइंग. आता गव्हर्नमेंट इनकरेज क्लासरूम टू बी डिजिटल, म्हणजे गव्हर्नमेंट हे जास्त प्रयत्न करत आहे की क्लासरूम डिजिटल झाले पाहिजेत. हे झालं आपला याचा मराठीत अर्थ. आता तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपरमध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे. न्यूजपेपरमध्ये आता ही न्यूज आहे की गव्हर्नमेंटला वाटते की इथं क्लासरूम डिजिटल झाले पाहिजेत. आता ही न्यूज जी आहे ती कुठून आली असेल, ती आली असेल आपली समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधली आहे, महाराष्ट्रामधून समजा मुंबईमधून आली असेल, तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये न्यूज वाचता, त्यामध्ये काय दिलेलं असतं, फॉर एक्झाम्पल इथं न्यूज लिहिलेली आहे. सर्वात अगोदर त्यामध्ये काय लोकेशन मुंबई,
तारीख दिलेली असते की या तारखेला ही न्यूज आहे आणि त्यामध्ये काय काय दिलं आहे. समजा यामध्ये काय आहे की गव्हर्नमेंट इन्करेज क्लासरूम टू बी डिजिटल, म्हणजे क्लासरूम डिजिटल झाले पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर यामध्ये लिहायचं की सरकारने काय काय इथं केलेलं आहे आणि कोणं काय म्हटलेलं आहे की कसं क्लासरूम झाले पाहिजेत असे वगैरे. म्हणजे आजची न्यूज काय होती की गव्हर्नमेंटने याबद्दल काय थिंकिंग मांडलेली आहे आणि काय यासाठी प्रयत्न करणार आहे, असं मनाने तुम्ही जे सुद्धा आयडियाज येतील आपल्या मधून ते तुम्ही इथं लिहायचे आहेत आणि एकदम इझी आहे, तुम्ही लिहू शकता. हे झाले तुमचे 5 मार्क्स कन्फर्म विद्यार्थी मित्रांनो. आता हे दोनपैकी तुम्ही कोणतंही लिहू शकता. माझ्या मते जे आहे तुम्हाला दोन्ही इझी आहेत, जे तुम्हाला इझी वाटेल तुमच्या मताने ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे तुमचं यामधलंच बी क्वेश्चन आहे. बीमध्ये डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स 5 मार्काडी आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑरचा क्वेश्चन येतो, दोनपैकी एक लिहायचा आहे. पहिला आहे तुम्हाला B1 डेव्हलप अ स्टोरी इन 80 to 100 वर्ड विथ द फॉलोइंग बिगिनिंग. आता तुम्हाला एक स्टोरी दिली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादी स्टोरी तुम्हाला पूर्ण माहिती आहे आणि जर त्याची समजा तुम्हाला बिगिनिंग सांगितली तर तुम्ही पूर्ण स्टोरी लिहाल, ठीक आहे. पण यामध्ये तुम्हाला अशी स्टोरी दिली आहे, बघू शकता अशीच तुम्हाला स्टार्टिंग दिलं आहे, बिगिनिंग दिलं आहे, ज्याचं तुम्हाला ना काहीच माहीत नाही आहे. म्हणून तुम्हाला हे पूर्ण मनानं लिहावं लागतं. हे जे तुम्हाला लिहायचं आहे हे मनानं लिहायचं आहे. बघू शकता राज वॉज थ्रिल्ड टू गेट VIP पास फॉर देअर कॉन्सर्ट ऑफ हिज फेवरेट सिंगर. म्हणजेच राज आहे त्याला VIP पास पाहिजे. एक सिंगरचं इथं कॉन्सर्ट आहे, म्हणजे जे एक कार्यक्रम आहे सिंगरचा, पण त्याला VIP पास भेटणार की नाही अशी त्याच्यामध्ये भीती आहे. हे त्याची सुरुवात झाली. आता तुम्ही पुढे लिहू शकता की राजला जे आहे जे VIP पाससाठी त्यानं अप्लाय केल्यानंतर तरी त्याच्या मनामध्ये भीती होती. इंग्लिशमध्ये लिहायचं की त्याला VIP पास मिळणार की नाही, पण त्याला जे आहे VIP पास मिळाली. VIP पास मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तयारी केली. ज्या डेटला इथं त्याच्या फेवरेट सिंगरचा कॉन्सर्ट म्हणजे कार्यक्रम होता तो त्याला गेला. त्यांनी त्याला बघितलं, त्यासोबत असं बघितल्यानंतर त्याला खूप एक्साइटमेंट झाली. नंतर असं वगैरे त्याला आनंद झाला. असं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. अशी पुढे जे आहे तुम्ही स्टोरी करू शकता आणि त्याला चांगला एंडिंगसुद्धा एक देऊ शकता. मिडल पार्ट आणि एंडिंग तुम्हाला द्यायचं आहे. हेच तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे B2 नॅरेट अँड एक्सपिरियन्स इन अबाउट 80 to 100 वर्ड्स विथ द फॉलोइंग एंडिंग. आता तुम्हाला इथं उलटा क्वेश्चन दिलेला आहे. हे तुम्हाला एंडिंग दिलेली आहे आणि स्टार्टिंग तुम्हाला करायची आहे. आता मला असं वाटतं की यामध्ये इझी पार्ट कोणता जाणार, इझी क्वेश्चन कोणता जाणार की ज्याची तुम्हाला बिगिनिंग दिलेली आहे, जी सुरुवात तुम्हाला दिलेली आहे त्याची तुम्ही एंडिंग करू शकता. पण जे एंडिंग तुम्हाला दिली आहे त्याची एक सुरुवात काय असू शकते हे तुम्हाला थोडंफार हार्ड जाऊ शकते. तर माझ्या मते हेच आहे की जे तुम्हाला स्टार्टिंग बिगिनिंगचा क्वेश्चन दिला आहे तोच तुम्ही सॉल्व करा आणि तुम्हाला 5 पैकी चांगले मार्क्स इथं 4, 4.5 किंवा आउट ऑफसुद्धा तुम्ही मार्क्स घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो हेच इम्पॉर्टंट होतं. न्यूज रिपोर्टमध्ये 5 पैकी तुम्हाला एकदम चांगले मार्क्स इथं मिळू शकतात. ठीक आहे. आता आपण काय बघितलं की तुम्हाला किती मार्क्स तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता. ठीक आहे, एकदम इझिली ते तुम्ही बघू शकता की 5+5 हे 10 मार्क्स झाले तुमचे सेक्शन 6मधले. हे झाले 10 मार्क्स. नंतर सेक्शन 5मधले किती झाले 5 + 5 + 5 15. हे किती झाले 15 + 10 25 मार्क्स. ओके, 25 मार्क्स. आणि एक पहिल्या नंबरचा सेक्शन आहे ते झाले 25 मार्क्स आणि हे झाले 10 मार्क्स, म्हणजे 35 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो 35 मार्क्स मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे आहे एवढ्या लवकर कव्हर करू शकता खूपच. ठीक आहे. आता राहिलेले आपले मधातले सेक्शन सेकंड, थर्ड आणि फोर्थ, यामध्ये काय करायचं तर सेकंड, फोर्थ आणि थर्डमध्ये सुद्धा एकदम इझी आहे. बघू शकता सेक्शन 2मध्ये तुम्हाला काय येतं डायरेक्टली आपण काय करूया, डायरेक्टली आपण क्वेश्चन पेपरवरती जाऊया जेणेकरून तुम्हाला इझिली समजून जाणार आहे. ठीक आहे. तर सेक्शन 2मध्ये तुम्हाला बघू शकता की तुम्हाला एक पॅसेज येणार आहे जो तुमच्या पुस्तकामध्ये असणार आहे तो. आता यामध्ये तुम्हाला टोटल 10 मार्काआधी हा सेक्शन 2 राहणार आहे. 10 मार्काआधी हा जो सेक्शन आहे यामध्ये पहिला तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मधला A1 क्वेश्चन राहणार. बघू शकता एकदम इझिली जो सुद्धा तुम्हाला पॅराग्राफ दिला आहे. सर्वात अगोदर तर तो तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे वाचायचा आहे आणि यामध्ये वाचल्यानंतरच तुम्हाला कळणार की कशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्ही क्वेश्चन इथं सॉल्व्ह करू शकता. हे पॅसेज तुम्हाला एकदम इझिली आहे, फक्त तुम्हाला तो वाचायचा आणि जे आहे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता A2 तुम्हाला आहे. A2मध्ये तुम्हाला क्वेश्चन आहेत पॅराग्राफमधलाच तो तुम्ही पॅराग्राफमधून बघून लिहायचा आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन आहे. A3 नंतर A4मध्ये थोडंफार ग्रामर तुम्हाला येतं. त्यानंतर A5 क्वेश्चन बघू शकता की तुम्हाला जे आहे इथं तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे, म्हणजे स्वमताचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे.
त्यामध्ये तुम्ही स्वमतामध्ये तुम्ही लिहायचंच आहे. जर तुम्हाला जे सुद्धा येईल स्वमतामध्ये तुम्हाला ते लिहायचंच आहे. तर हा जो तुम्हाला 10 मार्कासाठी क्वेश्चन आहे सेक्शन 2 आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हा जो पॅराग्राफ दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे वाचायचा आहे आणि फिक्स आहे की तुम्हाला एक पॅराग्राफ येणार आहे आणि पॅराग्राफमधून पाहूनच तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर यामधून बी नंबरचा तुम्हाला क्वेश्चन येते. बी नंबरचा क्वेश्चनमध्ये बघू शकता तुम्हाला सेकंड पॅराग्राफ येते आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 मार्कासाठी हे राहणार आहे. ठीक आहे. सेम तुम्हाला पॅराग्राफमधून रिकाम्या जागा येतील किंवा तुम्हाला अजून बघू शकता हे रिझन वगैरे जे सुद्धा असेल चांगल्या प्रकारे वाचायचं आणि तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. तर आता पॅराग्राफ कोणता येणार हे तर तुम्हाला आपण नक्की नाही सांगू शकणार, पण तुम्हाला काय करायचं पुढे मी तुम्हाला सांगतो. नंतर पोएट्रीसाठी सुद्धा सेम तुम्हाला जे पोएम देणार, पोएम दिल्यानंतर त्यामधून सेक्शन 3 मध्ये आहे. पोएम दिल्यानंतर तुम्हाला त्यामधून ट्रू फॉल्स बघू शकता. सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की एकदम चांगल्या प्रकारे पोएम वगैरे वाचायची आहे आणि यामध्ये बघू शकता पिक आउट सम रेटोरिकल क्वेश्चन. नंतर एकदम इझी क्वेश्चन असणार आहे, फक्त तुम्हाला ते समजून घ्यायचे आहेत. नंतर बघू शकता की तुम्हाला इथं अजून पोएम दिलेले आहे त्यावरती तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे. नंतर येणार आहे सेक्शन 4. यामध्ये तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल म्हणजे जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे पॅराग्राफ तो तुम्हाला दिला जाणार आणि त्यामधून सेम तुम्हाला असे रिकाम्या जागा नंतर असे बॉक्स वगैरे असे तुम्हाला दिले जातील क्वेश्चन. ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला की तुमचे पॅराग्राफ आणि पोएम येणार. ठीक आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे पेपर कसा लिहायचा. तर पेपरची स्टार्टिंग कशी करायची बघा, मी तुम्हाला सांगत आहे तसं जर तुम्ही केलं तर एकदम तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळणार. बघा मी तुम्हाला काय सांगत आहे, जर तुम्ही सेक्शन बघितला सेक्शन नंबर 2, 3 आणि 4 यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, 2मध्ये दिलं आहे तुम्हाला पुस्तकामधला पॅराग्राफ, 3मध्ये दिलं आहे तुम्हाला पुस्तकामधली पोयम्स, नंतर 4मध्ये दिलं आहे तुम्हाला अनसीन पॅसेज जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे तो पॅसेज तुम्हाला. आता या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काय दिलं आहे की बॉक्स दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार, जर तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली पहिल्या सेक्शनपासून आणि इथं लिहित बसले सरळ लिहित बसले सरळ सेक्शन लिहित बसले बोर्डच्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तर तुम्हाला काय होणार इतके तर टाईम खूप जाणार आहे. म्हणजे पॅराग्राफमधून बघून लिहिणं, पोएममधून बघून लिहिणं, 3 सेक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो 2, 3 आणि 4 त्याला तुम्हाला टाईम खूप जाणार आहे. माझा ऐका, यापासून सुरुवात नका करून. मी तुम्हाला सांगतो जे सुरुवात जी आहे तुम्हाला करायची आहे ते म्हणजे सेक्शन नंबर 5 पासून. सेक्शन नंबर 5 मध्ये आहे तुमचं लेटर रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल, व्ह्यूज, काउंटर व्ह्यूज यापासून करायची आहे. म्हणजे सेक्शन 5 सॉल्व करायचा, नंतर सेक्शन 6 सॉल्व करायचा, नंतर सेक्शन 1 करायचा सॉल्व, नंतर पुढचे सेक्शन करायचे. बघा हे तुम्हाला मी का सांगत आहे, कारण की जर तुम्ही 5व्या सेक्शनपासून सुरुवात केली तर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येणार, कारण की तुम्हाला माहीत आहे की ठरलेलं आहे लेटर रायटिंग. आणि जर तुम्ही याचा अभ्यास करून गेले, लेटर कसं लिहायचं, फॉर्मल कसं लिहायचं, इन्फॉर्मल कसं लिहायचं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं, नंतर स्टोरी कशी एक्सपांड करायची, न्यूज रिपोर्ट कसं लिहायचं, जर तुम्ही हे करून गेले अगोदर आणि तुम्ही स्टार्टिंगलाच इंग्लिशच्या पेपरमध्ये हे तुम्ही सर्व स्टार्टिंग इथून केली सेक्शन 5 पासून आणि जर तुम्ही हे लिहिलं, तुम्ही बघू शकता 15 + 10 25 मार्क्सचे तुम्ही इझिली एका तासाच्या अंदर इथं कवर करू शकता. 1 तास आपण पकडूया, एका तासामध्ये तुम्ही जे आहे 1 ते 1.5 तास यामध्ये कवर करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हे सॉल्व केले तर एक तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आणि पेपर लिहायची तुमची जे स्पीड आहे ते कॉन्फिडन्सने इथं वाढणार आहे. आणि सेक्शन 1 नंतर त्यानंतर लिहायचं आणि सरळ तुम्ही सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4 लिहायचे आहे. ठीक आहे. कारण की बघू शकता जर तुम्ही सेक्शन 1 पासून सुरुवात केली, 1 पासून सुद्धा करू शकता, पण नंतर तुम्ही सरळ 2, 3 आणि 4 लिहिलं तर यामध्ये तुमचा टाईम खूप जाणार आहे. आणि टाईम गेल्यानंतर काय होणार, यामध्ये टाईम गेला तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होणार, तुमची स्पीडसुद्धा कमी होणार. त्यानंतर सेक्शन 5, सेक्शन 6 लेटर रायटिंग हे तुम्हाला जे आहे तुम्हाला येणार, पण येत असून सुद्धा तुम्ही ती लिहू नाही शकणार असं मला वाटतं. तुमचा कॉन्फिडन्स इथं लूज होणार. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही काय करा 5, 6 आणि 1 असे तुम्ही स्टार्टिंग इथं करा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जे आहे पोयम आणि त्यानंतर तुमचा पॅराग्राफ आणि पोयमपासून इथं तुम्ही लिहायचं आहे लास्टला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असं तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. आणि हे जे की तुम्हाला मी सांगत आहे मनाने सांगत नाही आहे, माझा एक्सपिरियन्स आहे, मी हे स्वतः केलेलं आहे. त्यामुळे जे आहे चांगले मार्क्स इथं मी मिळवलेले आहेत आणि तुम्हाला जे आहे असं करूनच चांगले मार्क्स इथं मिळू शकतात. थोडाफार स्मार्ट वर्कसुद्धा करायचं जेणेकरून तुम्हाला इथं बोर्डामध्ये चांगले मार्क्स इथं मिळतील. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिशचा 10वीचा पेपर सॉल्व करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही गुगलवरती knowledgecreator.in सर्च करायचं आणि तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघत आहात म्हणजे एक नक्की आहे की तुम्ही इंग्लिशच्या पेपरसाठी खूप इथं चांगल्या प्रकारे सोडवणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.